हॅलो, आज स्वरा आली आहे नागपूरच्या ग्लो गार्डन राजीव गांधी उद्यानमध्ये। हे नागपूरला त्रिमूर्ती नगरला आहे। आज स्वरा इथे या गार्डनमध्ये खूप खेळणार आहे। तर चला मी तुम्हाला नागपूरचं ग्लो गार्डन राजीव गांधी उद्यान आतून दाखवतो। साडेसहा होतात आहे संध्याकाळचे। काही भागात बांबू सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात लागतो। त्याचा पण एक यांनी इथे लाईट्स मध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। लहान मुलांकरता खेळणी लागलेली आहे। आणि ही आहे इकडे स्वरा। बरं चल घसर इकडे। चले चल। जंपिंग लाइट्स, क्या जंपिंग लाइट्स है क्या बेटा? ये कौन सा लाइट वाला फाउंटेन है सोरा? अच्छा, इसमें पानी नहीं है नहीं? लाइट वाला फाउंटेन। चढ स्वरावरती, चढ थोड़ा। स्वरा घाबरते हैं। गार्डन मध्ये हा एक लाइटिंग ट्रॅक बनवलेला आहे, ज्यामध्ये लेझर लाईटचा वापर करून
स्वरा? चलो एक सुंदर लेझर लाईटचा उपयोग केलेला आहे या वॉकिंग ट्रॅकवर. स्वरा खूप एन्जॉय करते आहे. स्वरा काय आहे मागे? काय आहे? युनिकॉर्न आहे. व्हाईट कलर. वाव. आता हॉर्स आहे ना बेटा? स्वरा आता काय आहे तुझ्या मागे? कुठे आहे? काय नाव आहे याचं? स्वरा काय आहे ते? टायगर आहे. स्वरा आता तुझ्या मागे काय आहे? लॉयन आहे. स्वरा आता सांग तुझ्या मागे काय आहे? युनिकॉर्न आहे. वाव, खूपच सुंदर. लाईट वाले फ्लॉवर्स लावलेले आहेत त्यांनी. पहिल्यांदाच लाईटवाले चेअर लागलेले आहेत. स्वरा कोणत्या चेअरवर बसली आहे? लाईटवाली चेअर आहे. इथं सिंगापूरमध्ये असते ना, ही नागपुरात कशी काय आली? अच्छा, आता सिंगापूरला जायची गरज नाही ना? अच्छा, सिंगापूरची चेअर इथे आणली आहे. चलो बढिया. नेहमी काही व्हिडिओ बघून आपण म्हणतो की सिंगापूरला जाऊ, थायलंडला जाऊ, चायनाला जाऊ, तिथले गार्डन असे आहेत तसे आहेत. नागपूर पण काही मागे नाही आहे, भारत पण काही मागे नाही आहे. स्वरा तुझी चेअर लाईटवाली आहे. बलून चेअर आहे.
शाबाश. हे गार्डन तसं नागपूरचं NIT गार्डन म्हणून पण प्रसिद्ध आहे. लॉलीपॉप ट्री म्हणतात याला. हे लॉलीपॉप आहेत का? अच्छा, लॅम्प आलाय. बरं, लॅम्प ट्री. आता तुम्ही गार्डन मधला वेटिंग एरिया जर बघाल तर तुम्ही खरंच म्हणाल की आम्ही थायलंडला आलेलो आहे. हा गार्डनचा वेटिंग एरिया आहे. इथे तुम्ही बसू शकता पाऊस वगैरे आला तर. आणि व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतो की ह्याच्यावरती जे बटरफ्लाय आहे ते सुद्धा फ्लाय करून राहिलेले आहे. हे नागपूरचं गार्डन बघितल्यानंतर असं म्हणू नका की आता आम्हाला सिंगापूर, थायलंड, मलेशियाला वगैरे जायचं आहे. बजेट नसेल तर तुम्ही नागपूरला येऊ शकता आणि आनंद घेऊ शकता या गार्डनचा. आणि कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही या गार्डनमध्ये. हे बिलकुल निशुल्क आहे. फुलांसोबत रिअल फुलं पण मिक्स केलेले आहेत, त्यामुळे आणखी सुंदर दिसत आहे. गार्डन फार मोठा आहे, स्वरा थकून गेलेली आहे. गार्डन हे 5 वाजता ओपन होतं आणि 8 वाजेपर्यंत असतं. त्या गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही. स्वच्छता, नीटनेटकेपणा. गार्डन हे 2-3 पार्टिशनमध्ये आहे. ज्यांना फक्त बसायचं आहे ते बसू शकतात. एका बाजूला लहान मुलांच्या खेळणे आहेत, तिकडे ते खेळू शकतात. एका बाजूला ग्रीन जिम सुद्धा आहे, तिकडे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सर्व लोक जिम करू शकतात. हा आता आपण जिमवाल्या पोर्शनमध्ये आलो आहे.
ज्याला ग्रीन झील म्हणतात, जी गार्डनमध्ये असते. सिक्युरिटी गार्ड सुद्धा आहे इथे. त्याच्यानंतर इथे एक QR कोड दिलेला आहे, त्याच्यामध्ये तुमचा फीडबॅक तुम्ही टाकू शकता, कंप्लेंट्स तुम्ही टाकू शकता. हे एक नवीन आहे. तर हे होतं नागपूरचं राजीव गांधी उद्यान, त्रिमूर्तीनगर, नागपूर. त्रिमूर्तीनगरला रिंग रोडवरतीच आहे. तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत इथे येऊ शकता, खूप एन्जॉय करू शकता. मस्त गार्डन आहे, खूप सुंदर गार्डन आहे. कॅमेऱ्यात तुम्हाला लाईट कमी वाटेल, पण जागेवर प्रत्यक्षात लाईटची काही कमी तुम्हाला भागणार नाही. भरपूर लाईट्स आहे. लहान मुलांच्या सेफ्टीच्या हिशोबाने खूप व्यवस्थित लाईट आहे. लहानापासून मोठ्यांपर्यंत सगळे खूप एन्जॉय करतात या गार्डनमध्ये. तुम्ही पण तुमच्या घरच्यांसोबत नक्की या. परत कधी असं एखादं गार्डन नागपूरचं माझ्या हातात आलं तर मी परत एखादा व्हिडिओ बनवेल आणि तुम्हापर्यंत पोचवेल. तोपर्यंत टाटा, बाय बाय.